राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी उत्साहात आणि धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली। या मंदिरात पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात आलं। दिवसभरात 50,000हून अधिक भाविकांनी श्रींचं दर्शन घेतलं। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। पहाटे अध्यक्ष रघुनाथ पवार यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। दिवसभरात 50,000हून अधिक भाविकांनी श्रींचं दर्शन घेतलं। सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त भीमराव पवार आणि पन्हाळा तालुक्यातील कणेरी इथल्या सोनल दळवी यांच्या हस्ते खिचडीचं वाटप केलं। अंगारकी संकष्टी चतुर्थीचं विशेष महत्त्व लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील विविध भागांमधून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी आले होते। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाच्या वतीनं सुलभ दर्शन व्यवस्था, शिस्तबद्ध दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाद वाटप तसंच मूलभूत सोयीसुविधांची चोख व्यवस्था केली होती। दिवसभर मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता। सिद्धिविनायक मंदिरात दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांत, सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावं यासाठी ट्रस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहे, असं ट्रस्टचे सदस्य भीमराव पवार यांनी सांगितलं। तुरंबे इथल्या सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी हा दिवस भक्ती, सेवा आणि नियोजनाचा आदर्श ठरला अशी भावना भाविकांमधून व्यक्त होत होती। दिवसभरात भजन, कीर्तन, हरिजागराचे धार्मिक कार्यक्रम पार पडले। यावेळी अध्यक्ष रघुनाथ पवार, राजाराम वारके, रघुनाथ बलुगडे, संदीप पाटील, जितेंद्र किल्लेदार, संभाजी राऊत, अरुण पलंगे, राजेंद्र चौगुले, प्रमोद साबळे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते।